नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजपासून आपण आपल्या चॅनलवरती DCC बँक एक्झाम प्रिपरेशनसाठी फ्री बॅच सुरू करत आहोत. आणि ह्या फ्री बॅचच्या सुरुवातीलाच आपण सगळ्यात पहिला जो विषय कंप्लीट करणार आहोत तो म्हणजे सहकार. ही जी आपली बॅच असणार आहे ही सगळ्याच जिल्हा सहकारी बँक भरती परीक्षांसाठी उपयोगी ठरणार आहे. सहकार हा सगळ्यात पहिला विषय निवडण्याचं कारण म्हणजे ज्या सगळ्या मेजर DCC बँक आहेत जसं की पुणे DCC किंवा अहमदनगर DCC आणि इतर जिल्ह्याच्या DCC बँक, याच्यामध्ये साधारणतः 90 मार्काचा आपला पेपर असतो. आणि त्या 90 मार्कांपैकी किंवा 90 प्रश्नांपैकी साधारणतः 15 ते 20 प्रश्न हे सहकार ह्या विषयावरती विचारले जातात. आणि सहकार ह्या विषयाचे जर उत्तर आपल्याला बिनचूक देता आले तर आपले चान्सेस वाढतात की आपण एक्झाम जी आहे ती क्वालिफाय करू शकू. आणि हा रिलेटिव्हली सोपा टॉपिक आहे आणि याचा एक स्टॅटिक सिलेबस आहे, मोजका सिलेबस आहे, त्याच्यातूनच प्रश्न येतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं सहकार हा टॉपिक आपण ह्या बॅचमध्ये कवर करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहकार ह्या विषयाबद्दल बेसिक जाणून घेणार आहोत. जसं की सहकार ह्या विषयाचा अभ्यासक्रम DCC बँक एक्झामसाठी नेमकं काय आहे, कुठलं स्टडी मटेरियल जे ते आपल्याला रेफर करायचं आहे आणि ओव्हरऑल ह्या बॅचची आपली काय स्ट्रॅटेजी असणार आहे, कशाप्रकारे बॅच आपण जी ती कंप्लीट करणार आहोत. तर साधारणतः सहकार हा टॉपिक फिनिश करण्यासाठी संपवण्यासाठी आपल्याला एक 20 ते 25 व्हिडिओज लागतील. शॉर्ट व्हिडिओज आपण बनवणार आहोत आणि त्या 20 ते 25 व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा सहकार या टॉपिकचा सगळा सिलेबस जो आहे तो कंप्लीट करणार आहोत. टॉपिक कंप्लीट केल्यावरती आपल्याला किमान एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे की 15 प्रश्न जर आले तर किमान 12 ते 13 प्रश्न हे आपण बिनचूक सॉल्व करू शकू. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की आपल्याला स्टडी मटेरियल काय यूज करायचं आहे. आता DCC बँकच्या जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला फार ॲडव्हान्स्ड क्वेश्चन्स विचारले जात नाही, जसं की MPSC किंवा UPSCच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. क्वेश्चन्स हे फार स्ट्रेट फॉरवर्ड असतात, सरळ सरळ प्रश्न विचारले जातात आणि फॅक्च्युअल प्रश्न असतात आणि छोटे प्रश्न असतात. जसे MPSCमध्ये मल्टिपल ऑप्शन्स, मग ते ऑप्शन्समधनं एलिमिनेशन, तसा प्रकार काय इथं DCC बँक एक्झाममध्ये होत नाही. तेव्हा आपल्याला जे आहे ते एकदम फार बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात. त्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल जी काठिण्य पातळी ती साधारणतः 11वी-12वी ह्या लेवलचीच असते. आणि 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्डचं बुक जे ते आपल्यासाठी बेस्ट स्टडी मटेरियल आहे. त्यामुळे आपण हे फक्त दोन्ही पुस्तकं जरी व्यवस्थितपणे कवर केले तर आपण 15पैकी 12 ते 13 प्रश्न जे ते आरामात सोडवू शकू. बरोबर, ह्या दोन पुस्तकांच्या बाहेरचं मला वाटत नाही की काही येईल. त्यामुळं बॅचच्या सुरुवातीला आपण सगळ्यात पहिल्यांदा सहकार इयत्ता 11वी आणि सहकार इयत्ता 12वी ही महाराष्ट्र स्टेट बोर्डचे 2 पुस्तकं जे आहेत ते कवर करणार आहोत. आणि त्यानंतर ॲडिशनल व्हिडिओजमध्ये जे काही ॲडिशनल टॉपिक्स असतील किंवा जे क्वेश्चन्स असतील ते आपण प्रॅक्टिससाठी घेणार आहोत. आज आपण सहकार इयत्ता 11वी हे पुस्तक बघणार आहोत की यातले कुठले जे टॉपिक्स आहेत ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता सगळं पुस्तक जे ते आपल्याला करण्याची गरज नाही, यातले काही मेन टॉपिक्स आहेत. 11वीचं जर स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही बघितलं तर त्यात बेसिकली हे 10 चॅप्टर्स आहेत. आता हे पुस्तक कुठनं मिळवायचं तर बालभारतीच्या वेबसाईटवरती तुम्हाला ही जी बुकची PDF आहे ती एकदम इझिली फ्री अवेलेबल आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील ही PDF मी टाकतो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्याचबरोबर बालभारतीच्या वेबसाईटवरची जी लिंक आहे ती देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे. ह्या दोन्ही लिंक यूज करून तुम्ही जे आहे ते हे स्टेट बोर्डचं 11वी आणि 12वीचं बुक जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. आता सगळ्यात पहिले इथं जे 10 चॅप्टर्स आहेत तर हे 10 चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत का तर नाही, यातले साधारणतः 5 चॅप्टर जे आहेत ते आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. त्यातले त्यात सुरुवातीचे 4 जे चॅप्टर्स आहेत ते फार जास्त महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरतीच जास्त करून प्रश्न विचारलेले जातात. तुम्ही जर या आधीच्या PDCC किंवा ADCCचे क्वेश्चन पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः ह्या पहिल्या 4 चॅप्टरवरती जास्तीत जास्त प्रश्न सहकार्य टॉपिकवरती विचारले जातात. त्यामुळे आपण ह्या टॉपिकला जास्त प्राधान्य देणार आहोत. शेवटचे 5 चॅप्टर हे रिलेटिव्हली तेवढे इम्पॉर्टंट नाहीत, पण तरी देखील आपण एकदा गो थ्रू करणार आहोत, कारण याच्यावरती देखील काही बेसिक क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे. बट पहिले 5 जे चॅप्टर आहेत आणि त्यातले त्यात पहिले 4 चॅप्टर हे आपल्याला व्यवस्थितपणे करायचे. तर आपण 1 बाय 1 बघूया एक्झॅक्टली काय सिलेबस आपल्याला कवर करायचं. सगळ्यात पहिले चॅप्टर 1मध्ये सहकार याचे काही बेसिक संकल्पना, बरोबर, फंडामेंटल काही कन्सेप्ट्स आहेत, जसं की सहकाराचा अर्थ काय आहे,
सहकाराचा इतिहास, सहकाराची वैशिष्ट्ये आणि सहकाराचे महत्त्व. साधारणतः 15 जे प्रश्न विचारले जातात त्यापैकी 1 ते 2 प्रश्न हमखास 100% विचारले जातात ह्या पहिल्या चॅप्टरमधनं. सहकाराचा अर्थ, सहकाराची व्याख्या, सहकाराचा इतिहास, सहकाराची वैशिष्ट्ये किंवा सहकाराचं महत्त्व. हे 4ही टॉपिक फार इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर सेकंड नंबरचा चॅप्टर हा देखील रिलेटिव्हली एवढा इम्पॉर्टंट नाही, कारण याच्यामध्ये काय दिलं आहे की वेगवेगळ्या जे व्यवसाय संघटना असतात त्यांचा तुलनात्मक अभ्यास. म्हणजे व्यवसाय संघटनांचे प्रकार असतात, जसं की खाजगी व्यवसाय संघटना आहे, सरकारी व्यवसाय संघटना आहे, बरोबर, सहकारी व्यवसाय संघटना आहे, मर्यादित व्यवसाय संघटना आहे. तर ह्या संघटनांचा काय अर्थ आहे आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास ह्या चॅप्टरमध्ये केलेला आहे. बट हे आपण जस्ट एक क्विक रिव्ह्यू ह्या चॅप्टरचं देखील करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कल्पना येईल की सहकार जे आहे ते बाकीच्या व्यवसाय संघटनांपेक्षा कसं वेगळं आहे हे समजण्यासाठी आपल्याला या चॅप्टरमधनं मदत होणार आहे. त्यानंतर तिसरा जो चॅप्टर आहे, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर, की सहकार्याची तत्त्वे. याच्यावरती देखील 1 ते 2 प्रश्न 15पैकी विचारले जातात की सहकार्याची तत्त्व कुठली आहेत. 8-10 जी सहकार्याची मेन तत्त्व आहेत ती याच्यामध्ये दिलेली आहेत. तुम्ही जर PDCCचा क्वेश्चन पेपर बघितला असेल किंवा या आधीच्या आपल्या चॅनलवरचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, सहकारची एक क्वेश्चन बँक आपण घेतलेली आहे, त्यामध्ये देखील मॅक्झिमम प्रश्न आहे सहकार्याची तत्त्वे ह्याच टॉपिकवर विचारलेले आहेत. तर हा तिसरा चॅप्टर देखील आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा पुढचा जो चॅप्टर आहे आपला तो आहे सहकारी संस्थेची स्थापना. याच्यामध्ये सहकारी संस्थेची स्थापना नेमकी कोण करतं, कशा प्रकारे करतं, त्याच्यासाठीच्या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, ही सगळी माहिती दिलेली आहे. ही देखील आपल्यासाठी फार महत्त्वाची. आणि 5वा हा देखील मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सहकारी पतपुरवठा संस्था. आता जसं जसं आपण पुढं जाऊ तसं आपण बघणार आहोत की सहकारी संस्थांचे काय प्रकार आहेत, बरोबर. काही सहकारी पतपुरवठा संस्था असतात, काही सेवा सहकारी संस्था असतात, काही सहकारी संस्था या प्रक्रिया करणाऱ्या असतात, बरोबर. त्याचबरोबर काही सहकारी खरेदी विक्री संघ असतात जे व्यापार करतात, बरोबर, वस्तू विकत घेतात, विकतात. आणि काही सहकारी गृहनिर्माण संस्था असतात ज्याला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज म्हणतो, जे आपल्याला शहरात बऱ्यापैकी पाहायला मिळतात. आणि त्यानंतर सहकारी ग्राहक संस्था, बरोबर, कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर इन्स्टिट्यूशन्स काही असतात. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे प्रकार आहेत. याच्यामधला आपल्यासाठी सहकारी पतपुरवठा संस्था का महत्त्वाचा आहे, तर ज्या DCC बँकची आपण तयारी करतो एक्झामसाठी ती मुळात सहकारी पतपुरवठा संस्था आहे, बरोबर. ती काय एक सहकारी संस्था आहे, बट ती काय कार्य करते तर पतपुरवठ्याचं कार्य करते. तेव्हा आपली जी DCC बँक येते ती ह्या संस्थेच्या अंतर्गत येते. त्यामुळे हा टॉपिक जो तो आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये पतपुरवठ्याची जी रचना आहे, बरोबर, ग्रामीण लेवलला कशी होते, शहरी भागामध्ये कशी होते, ग्रामीण भागातल्या पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत, जिल्हा पातळीवरती पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत, राज्य पातळीवरती पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत. मग त्यांना नाबार्डच्या माध्यमातून कसा निधी उपलब्ध होतो, मग त्यांचं RBIशी कनेक्शन कसं आहे, हे सगळं आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण ह्याच बँकांची किंवा ह्याच प्रकारच्या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण परीक्षेची तयारी करतो. त्याच्यामुळे याच्यावरती हमखास प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यानंतरचा चॅप्टर नंबर 6 जो आहे तो सेवा सहकारी संस्था. हा फारसा इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर प्रक्रिया सहकारी संस्था. आता सहकार ज्यावेळेस आपण म्हणतो आपल्याला काही प्रकल्प आठवले पाहिजे, जसं की अमूल ही देखील एक अतिशय प्रसिद्ध असा ब्रँड आहे. बट आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की तो जो आहे तो प्रायव्हेट ब्रँड आहे, तो काय एक कोऑपरेटिव्ह ब्रँड आहे, एक सहकारी ब्रँड आहे. सहकारातून स्थापन झालेली एक दूध संघ आणि त्या दूध संघानं तयार केलेला ब्रँड अमूल, जो गुजरातमधला आहे बेसिकली तो, किंवा नंतर कर्नाटकमधलं नंदिनी दूध जे रिसेंटली न्यूजमध्ये होतं, तो देखील एक सहकारी ब्रँड आहे, बरोबर. महाराष्ट्रातला कोल्हापूर भागातला वारणा हा देखील काय एक सहकारी ब्रँड आहे, जे खूप मोठे झालेले पुढे जाऊन. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने फार मोठ्या प्रमाणावर आहेत. महाराष्ट्र जो तो पूर्ण देशामध्ये सहकार्याच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. तर ते काय आहेत, सगळे प्रक्रिया सहकारी संस्था, बरोबर. सहकारी साखर कारखाने हे काय आहेत, प्रक्रिया करतात. कशावरती, शेतमालावरती, ऊसावरती प्रक्रिया करतात. त्यामुळे ते काय आहेत, प्रक्रिया सहकारी संस्था. तर ते देखील आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सहकारी विपणन संस्था. तुम्ही जर बघितलं तालुका लेवलला काय आहेत, काही खरेदी विक्री संघ असतात सहकारी, ते कशामध्ये मोडतात तर सहकारी विपणन संस्थांमध्ये मोडतात. त्यानंतर 9वा चॅप्टर जो आपला तो सहकारी गृहनिर्माण संस्था, ज्याला आपण
शहरांमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज म्हणतो किंवा हाऊसिंग सोसायटीज म्हणतो. तर त्या हाऊसिंग सोसायटी कोऑपरेटिव्ह कशाप्रकारे असतात, बरोबर, त्यांची कशी स्थापना होते, त्या काय कार्य करतात हे आपण बघणार आहोत. आणि त्यानंतरचे जे ते ग्राहक सहकारी संस्था, कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह संस्था, बरोबर, तर ह्या कशाप्रकारे कार्य करतात हे देखील आपण बघणार आहोत. पण जसं मी आधी सांगितलं की हे 5 जे चॅप्टर आहेत पहिले हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यातली त्यात सहकारी पतपुरवठा संस्था याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. कारण DCSC बँक ही काय तर एक सहकारी पतपुरवठा करणारी संस्था आहे. तर आपल्याला बेसिक काय पाहिलं पाहिजे की सहकार म्हणजे काय, बरोबर, सहकार्याचे तत्त्व काय आहेत, सहकार्याचे वैशिष्ट्य काय आहेत, महत्त्व काय आहे, सहकार म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय, इतिहास काय, बरोबर, आणि त्यानंतर सहकारी संस्थेची स्थापना कशा प्रकारे होते. आणि मग हे सगळे सहकारी संस्थाबद्दल बेसिक माहीत झाल्याच्या नंतर आपण जी पर्टिक्युलर एक्झाम देणार आहोत ती संस्था कशामध्ये मोडते, तर ती सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये मोडते. आणि मग पुढे आपल्याला त्याचा डिटेल अभ्यास करायचा. मग सहकारी बँका कसे काम करतात, कशा वित्तपुरवठा करतात, कुठल्या क्षेत्राला करतात, ग्रामीण भागामध्ये कोण करतं, जिल्हा लेवलवरती कोण करतं, राज्यस्तरावरती कोण करतं, आणि त्यांना नाबार्ड किंवा RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशाप्रकारे मदत करते हे आपल्याला सगळं बघायचं आहे. तर बेसिकली इथंच परत समरी दिली आहे की हे चॅप्टर्स बघितल्यानंतर आपल्याला काय कळणं अपेक्षित आहे. तर पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला सहकार्याच्या जे मूलभूत व्याख्या आहेत आणि संकल्पना आहेत त्यांची माहिती मिळवायची. त्यानंतर सहकार्याचा इतिहास, सहकार्याची वैशिष्ट्ये आणि सहकार्याचं महत्त्व, बरोबर. आता देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, बट गव्हर्नमेंट जे ते सहकार्याला प्रोत्साहन देतं. तुम्हाला माहीत असेल की लास्ट कॅबिनेटमध्ये म्हणजे मागच्या NDA सरकारमध्ये सहकार मंत्रालय भारतात पहिल्यांदा स्थापन झालं केंद्रीय पातळीवरती. तर गव्हर्नमेंट सहकार्याला प्रोत्साहन का देतं, कारण भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये सहकार्याचं फार मोठं महत्त्व आहे. तर ते महत्त्व म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पहिल्या चॅप्टरमधनं कळतं. त्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये विविध व्यवसाय संघटनांचा तुलनात्मक अभ्यास, बरोबर. जसं मी आधी सांगितलं की व्यक्तिगत म्हणजे खाजगी काही व्यापारी संस्था आहेत, काही शेअर होल्डरने बनवलेल्या भागीदारी संस्था आहेत, काही संयुक्त भांडवली संस्था आहेत, बरोबर, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड काही संस्था असतील, काही प्रायव्हेट असतील, काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स असतील. तर हे वेगवेगळे संघटन काय असतात व्यवसाय करणारे ते आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्या रिलेटिव्हली जर स्टडी केला तर सहकारी संस्था म्हणजे काय हे आपल्याला समजायला जास्त सोपं जातं. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या संघटना आणि सहकारी संस्था यांच्यामध्ये काय फरक आहे किंवा यांच्यामध्ये काय साम्य आहे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक की सहकार्याची तत्त्वे. सहकार्याची काय तत्त्व आहेत. आता सहकार्याच्या तत्त्वांचं 2 भागामध्ये विभाजन परत करता येतं की पुनर्निर्धारित मूलतत्व आणि सर्वसामान्य तत्त्व. तर हे दोन्ही प्रकारचे तत्त्व जे आहेत ते आपल्याला इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीनं. त्यानंतर पुढचा सहकारी संस्थेची स्थापना, बरोबर. सहकारी संस्था कशाप्रकारे स्थापन होते, त्यांची नोंदणी कशाप्रकारे होते, कोणाकडे होते, आणि सहकारी संस्थेचा प्रवर्तक, तो प्रवर्तक म्हणजे काय आणि तो काय, त्याचे कार्य काय असतात हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर सहकारी संस्थांचे प्रकार, बरोबर. तर आता सहकारी संस्थांचे जसे आधी प्रकार सांगितले ते सगळे आपल्याला बेसिकली बघायचे आहेत, पण त्याच्यामध्ये सहकारी पतपुरवठा संस्था हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे. तर हीच आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. बाकीचे ज्या सहकारी संस्था जसं सहकारी सेवा संस्था किंवा प्रक्रिया संस्था, विपणन संस्था, खरेदी विक्री संग्रह, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आणि कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह संस्था हे आपण फार डिटेलमध्ये बघणार नाही आहोत. कारण आधीचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले सगळ्याच DCSC एक्झामचे तर त्याच्यावरती फार प्रश्न विचारलेले नसतात. सहकार्याचं बेसिक्स आणि सहकारी पतपुरवठा संस्था इथपर्यंतच मर्यादित प्रश्न आपल्याला जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात. तर आता हे बेसिक जे झालं की आपल्याला 11वीच्या पुस्तकातनं काय बघायचं किंवा काय शिकायचं. तर तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की एकदा तुम्ही सगळे जे आहेत ते आपलं महाराष्ट्र बोर्डाचं बुक जे आहे 11वी आणि 12वीचं ते डाउनलोड करून घ्या आणि एकदा गो थ्रू करून घ्या. आता उद्यापासून आपण 1 बाय 1 चॅप्टर वाईज जे आहे ते सगळे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत आणि लगेच त्याच्यावरती जे काही क्वेश्चन्स आहेत ते देखील सॉल्व करणार आहोत. मग हे आधीच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले प्रश्न देखील आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक कवर करणार आहोत ते म्हणजे सहकार्याचे काही बेसिक कन्सेप्ट, जसं की सहकार्याचा अर्थ, सहकार्याचा इतिहास, सहकार्याची वैशिष्ट्ये आणि सहकार्याचं महत्त्व, बरोबर.
तर आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे की तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये एक गोष्ट टाईप करायची की भारतामध्ये केंद्रीय पातळीवरती बरोबर केंद्रीय सहकार मंत्रालय कधी स्थापन झालं आणि भारताचे पहिले सहकार मंत्री बरोबर केंद्रीय सहकार मंत्री युनियन कोऑपरेशन मिनिस्टर कोण आहे हे तुम्ही कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो आहे चॅप्टर 1 क्लास 11च्या स्टेट बोर्डमधला तो कवर करणार आहोत बरोबर. आता याच्यामध्ये स्टेट बोर्डचं पुस्तक कवर करत असताना जे काही ॲडिशनल टॉपिक आहेत किंवा ॲडिशनल जी इन्फॉर्मेशन आहे ते देखील मी इन्क्लूड करणार आहे. त्याचबरोबर या आपल्या लेक्चरच्या जे आहेत त्या सगळ्या PPT जे आहेत ते देखील टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर करेन. तर डिस्क्रिप्शनमध्ये जो आपली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे कोण लोक नवीन असतील आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला वेळेत मिळतील. आणि तुमचा जो काही फीडबॅक असेल तो प्लीज कमेंट करून सांगत चला जेणेकरून मला पण कळेल की आपण जे सांगतो आहे किंवा जे बोलतो आहे ते इफेक्टिव्ह आहे की नाही त्याचा फायदा होतो आहे की नाही. कारण इव्हेंच्युअली जर फायदा होत असेल तरच हे कंटिन्यू करण्यामध्ये पॉईंट आहे. त्यामुळे प्लीज कमेंट करून सांगा की याचा तुम्हाला फायदा होतो आहे की नाही. थँक्यू व्हेरी मच.